तो निधीतून म्हणजे यांचं जे आता हे जे आहे ते आपल्या डेप्युटेशन चालू आहे, हा मंडप आहे तो. आणि तिथं जे आहे ते म्हणजे इथं जे स्वतःची निधी आहे, म्हणजे मंदिराची जी स्वतःची निधी आहे, ट्रस्ट असेल, तो ट्रस्टची जी निधी आहे त्या ट्रस्टच्या निधीतून ते बांधकाम केलं आहे. समजा तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुणी ना कुणी 2 लाख देणगी लाख एखादा लाख असं प्रत्येकानं देणगी दिलेली आहे, ती मंदिराला देणगी दिली आहे. आणि मंदिरात जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी मंदिर बांधतायत ते बाबतचा प्रश्न काय नाही. खरं पाहिलं म्हणजे आजची जी दुर्घटना आहे फारच गंभीर दुर्घटना झालेली आहे. आणि अशी दुर्घटना जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, नाही मराठवाड्यात महाराष्ट्रात इतकी गंभीर अशी घटना झाली आहे. त्याच्यामध्ये दुर्दैव आहे. आणि आपण त्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे बघितलं असेल आपण, तर दुर्दैवी घटना आहे अक्षरशः ती. तुम्ही माहिती घेतली आहे का किती जखमी आहे? हो, आता जवळजवळ नाही कोणत्या गावचे हे मला कल्पना 4 असे मयत झालेत म्हणून कळाले. आणि जवळजवळ 27 च्या आसपास हॉस्पिटलला, वेगवेगळ्या हॉस्पिटलला वगैरे ते ऍडमिट आहेत. त्यामध्ये किती आणखीन कशा प्रकारे त्यांची तब्येत आहे किंवा गंभीर आहे का त्याच्यानंतर एकूण आकडा 27चा आहे. त्याच्यापैकी 4 मला वाटतं 5 मयत झालेले, बाकी हॉस्पिटलला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहेत. सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. नाही आता कसं आहे बघा, आता आपण जर आपल्या हातचं आता हे सभा मंडप जे चालू आहे आपण बघताय, पण त्या बाजूचं जे आता जे आपण ते बांधकाम जे सुरू आहे ते राजस्थानी लोक आहे, तो राजस्थानचा दगड आहे, त्याचा जॉईंट असतो, प्रत्येक जॉईंट असा जॉईंट म्हणजे त्याला काय सिमेंट विमेंट काय वापरलं जात नाही, आणि ते सगळं जॉईंट केलं जातात. त्याच्यामध्ये एक प्रकारचं ते वेगळं बांधकाम असल्यामुळं त्याच्यामध्ये म्हणजे कळणं शक्य नाही किंवा ते नेमकं काय घडलं हे जरा थोडं कळणं जरा कठीण आहे. कारण तेच लोक राजस्थानी लोक करणारे, आणि मेन म्हणजे त्याच्यात जे अशा खंबीर मला वाटतं एकमेकाच्या अशा बसतात, त्याच्यामध्ये जॉईंट बसतात. त्याच्यामध्ये जसं आपल्यामध्ये काहीतरी अडकवतो ना आपण कुठल्या बस, तसं तशा प्रकारचं ते बांधकाम आहे. आणि त्यामुळे आपल्याला नक्की सांगता येणार नाही की चूक कुठं झालेली आहे. या दुर्घटनेची चौकशी नाही 100% चौकशी करावीच लागेल आपल्याला, आणि शासनाकडे आम्ही मागणी करू किंवा या दुर्घटनेची 100% चौकशी झाली पाहिजे. कारण का अशी बांधकामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. आता माझ्याच मतदारसंघामध्ये धारासूर आहे, तिथे 38 कोटी मी दिलेत, तर त्यामध्ये पण अशाच प्रकारचं बांधकाम सुरू आहे. आता हे असं जर होतं तर ते विचार करावा लागेल की म्हणजे नेमकं काय आहे. असे ते आपण दगड उतरवलेत धारासूरचे सर्व, आणि ते परत आपण बांधकाम त्याच्यावर ठेवून सगळं करतोय. हे असं जर घडत असेल तर थोडस म्हणजे गंभीर आहे सगळ्या गोष्टी. शासकीय मदतीसाठी काही प्रयत्न केला आहे? निश्चितच मुख्यमंत्री मला वाटते जे घटना का पूरा ब्यौरा बताइए, कैसे घटना हुई, कितने बजे? अभी इनसे 2 से 2.5 बजे हमें पता चला कि ये यहाँ पे ऐसा इंसिडेंट हो गया, तो पूरा सीसीटीवी कैमरा में ये जो पूरी घटना हुई है, इसका ये मंदिर का पूरा काम चालू था, इन कंस्ट्रक्शन वर्क था ये। अच्छा। हाँ, तो इस वजह से, लेकिन घटना में कितने लोग घायल हुए? इस घटना में 10 से 15 लोग घायल हुए, और शायद डेथ का आंकड़ा 5 से 6 है अभी। एग्जैक्ट नहीं बता सकते क्योंकि किसी की ट्रीटमेंट चालू है, किसी की कंडीशन सीरियस है, तो आंकड़े बढ़ने की भी संभावना है। पूरे जितने लोग यहाँ जख्मी हुए थे उनको रेस्क्यू किया गया? हाँ, यहाँ पूरी हमारी टीम थी, यहाँ के पूरे गांव वाले थे, हमारे पास का गांव है, हमारा गांव है जो, और यहाँ के पूरे जो सरपंच थे, पुलिस पटेल वगैरह, ये सब लोग थे, और ये मंदिर कमेटी के भी बहुत सारे लोग थे। इन सभी ने हम सबकी मदद से और पूरे भावी श्रद्धालुओं की मदद से सभी पत्थर को लिफ्ट करे आके, यहाँ के जो भी अंदर आदमी, औरतें, बच्चे वगैरह सब कुछ फंसे हुए थे, उनको लिफ्ट करा के हॉस्पिटल तक पहुंचा दिया है। ये रीजन बता सकते हैं? ये इन कंस्ट्रक्शन काम था अभी। हाँ, इन कंस्ट्रक्शन काम था, और इसका पूरा जो अंदर का जो गुम्बद रहता है, ये गुम्बद का पूरा अंदर का काम चालू था। इसको प्रॉपर सेफ्टी की तरीके से बनाया था, लेकिन कंस्ट्रक्शन की वजह से पूरा वो जो ऊपर का स्ट्रक्चर है वो हेवी हो गया होगा, और इस वजह से वो पूरा ढल गया। ढलने की वजह से अभी वो तो पूरा इंजीनियर लोग ही बता सकते हैं, यहाँ की जो जिसने भी काम किया था इंजीनियरिंग वर्क का,
तो वही आपको इस वारदात का पूरा घायल लोग हुए उनको यहाँ से हॉस्पिटल पहुंचाया। हाँ, घायल लोग जो भी है इनको हॉस्पिटल वगैरह पहुंचा दिया है। अभी उनके घर वालों को भी बताना चालू है सबका, और मंदिर कमेटी जो भी होगी तो उनको मेरी तरफ से ये कहना है कि भाई जो भी घायल है या किसी को की उनको कुछ न कुछ तो मदद की जानी चाहिए। कि ये भी पूरा मंदिर अंडर कंस्ट्रक्शन है और ये मंदिर की पूरी सेफ्टी और ये जो मंदिर का प्रशासन है ये पूरा सेफ्टी की गारंटी है जब लेगा तभी भाविकों ने यहाँ पे दर्शन के लिए आना चाहिए। इससे पहले किसी ने भी दर्शन को ना आना चाहिए। और परभणी जिल्ह्यातील सर्वात जागृत देवस्थान आहे येसवाडीतील मारुतीरायांचं। या ठिकाणी या सभामंडपाचं काम संस्थांच्या स्वनिधीमधनं या ठिकाणी चालू होतं। राजस्थानहून विशेष कारागिरांच्या माध्यमातून हे काम चालू होतं आणि हे काम करत असताना हे काम कशा पद्धतीने झालंय, कुठं काही कामामध्ये कोचराई झाली आहे त्याचा तपास आपण त्या ठिकाणी करायला लावूया। परंतु ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सभामंडप कोसळलं, त्यामध्ये जवळपास 27 लोक बाहेर काढली गेली, त्यामध्ये 5 हे मयत आहेत आणि बाकीचे 22 लोकांवर काही आर्थिक मेडिकल कॉलेज आणि काही जिल्हा सामान्य रुग्णालय इथे त्यांच्यावर गंभीर जखमी आहेत, त्यांचा उपचार चालू आहे। निश्चित आपण त्यांना सरकारच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करू। या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल होणार आहे का? आणि अशा पद्धतीने जिथे बांधकाम चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये तिथे काही संरक्षणाच्या बाबतीत बोललं जातं। निश्चित स्वरूपामध्ये आपण त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय राज्य सरकारला त्या ठिकाणी आणि हे काम खासगी व्यक्तीला देण्याची माहिती मला त्या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून मिळालेली आहे। ते बाहेरचे राजस्थानचे तरी तिथनं त्या ठिकाणी आपण संस्था आणलेला होता, त्या माध्यमातून हे काम चालू आहे। आज मठाधिपती जे स्वामीजी असतात आज नाही आहे, आल्यानंतर त्याच्यावर पूर्ण चौकशी करून चर्चा करून त्याच्यावर आपण जे भाविक मयत झालेत त्यांना प्रशासनाकडून काही मदत असं काही राज्य सरकारकडून त्यांना निश्चित स्वरूपामध्ये मदत मिळेल आणि संस्थान सुद्धा त्यांना त्यांच्या माध्यमातून काहीतरी मदत करण्याचं आपलं काय बोलणं झालं का उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी? मी त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि त्यांनी माहिती पूर्ण घेतलेली आहे, त्यावर ते लवकरात लवकर आज निर्णय घेतील। इथलं आता जे काही भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांना काय आव्हान आहे किंवा कधीपर्यंत येऊ नये असं काही सांगणार आहेत? आता ते स्वामीजी आल्याच्या नंतर मठाधिपती आणि स्वामीजी आल्याच्या नंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यावर तो मेसेज व्हायरल